पाहुयात. संग्राम जगतापांच्या विधानांवरती शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. जाती जातीत तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य आमदार करतायत हे चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा, बैठकीमध्ये शरद पवारांनी सूचना दिल्याचं कळतंय. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील. निलेश, गेले अनेक दिवस अत्यंत प्रक्षोभक विधानं संग्राम जगतापांनी केलेली आहेत. आता या संदर्भामध्ये शरद पवारांनी काय सूचना दिल्या? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्वाची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी राज्यभरातील वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना शरद पवारांनी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने जी वादग्रस्त वक्तव्य संग्राम जगताप करतायत यांच्याबाबत या ठिकाणी बोलताना निषेध व्यक्त केलेला आहे की संग्राम जगताप पूर्वी आपल्या पक्षासोबत होते, मात्र आता ज्या पद्धतीने ते वादग्रस्त वक्तव्य करतात यामुळे जाती जातींमध्ये तणाव निर्माण होतोय आणि हे होणं योग्य नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवारांना प्रतिक्रिया दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना देखील कुठल्याही प्रकारे जाती जातीमध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील या निमित्तानं दिलेल्या आहेत. जातीय सलोखा बिघडता कामा नये अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांना या निमित्तानं सूचना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद पवारांना आत्ता माध्यमांशी बोलताना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मात्र संग्राम जगतापांच्या वक्तव्याचा निषेध मात्र त्यांनी केला आहे. पूर्वी बरोबर. धन्यवाद निलेश या माहितीबद्दल.